मुलं लहान असल्यामुळे ना मला आत्तापर्यंत एकही सण जो आहे तो व्यवस्थित साजरा करता आला नाही. कारण मला तसा टाईम मॅनेज होत नव्हता. पण यावर्षी मी सगळेच सण व्यवस्थित साजरे करणार असा या नवीन वर्षाचा संकल्पच केलेला होता, जेणेकरून आपल्या मुलांना आपले सण, आपली संस्कृती कळेल. तर आज आहे होळी आणि सगळ्यात आधी तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. संध्याकाळी मस्त अशी होळी पेटवली, पूजा वगैरे झाली आणि माझ्या माहेरी होळीमध्ये पिठापासून बनवलेले विंचू आणि साप दहन करण्याची पद्धत आहे, जेणेकरून त्यांच्यापासून आपल्याला पुढे काही त्रास होणार नाही. त्याच्यानंतर लगेचच मी नैवेद्य बनवून घेतले, कारण आपल्याकडे सणासुदीला देवांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. पहिला नैवेद्य होळीला दिला, बाकीच्या देवांना पण नैवेद्य दाखवले, घरातल्या देवांसमोर पण नैवेद्य ठेवला आणि हे सगळं पिल्लं माझ्यासोबत बसून एन्जॉय करत होते. आज जेवणामध्ये मस्त असा डाळ, भात, बटाट्याची भाजी, पुरी, आम्रखंड असा बेत होता. नेहमीप्रमाणे सगळ्यांचा एकत्र बसून जेवण्याचा प्लॅन होता, पण सचिनची मीटिंग खूपच वेळ चालली होती. पिल्लांना पण भूक लागली होती, त्याच्यामुळे मी आधी त्यांना जेवण दिलं, त्याच्यानंतर आम्ही पण केलं. भेटूया पुढच्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.